सविस्तरपणे बातम्या बघूयात। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच अखेर 7 दिवसांनंतर बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी संप मागे घेतलेला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। कंत्राटी कामगारांच्या सगळ्या मुख्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या। या मागण्या मान्य झाल्याने कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय। कामगारांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका बेस्टच्या सेवेला बसला होता। अनेक भागांमध्ये बेस्ट बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। अखेर मुख्यमंत्र्यांनीच मध्यस्थी करत हा संप मागे घेतलेला आहे। संप मागे घेण्यात आलाय। कोणत्या मागण्या मंजूर झाल्या त्यावर नजर टाकूया। बेसिक पगार हा 18,000 असेल। वार्षिक भरपगारी रजा, वार्षिक दिवाळी बोनस, भरपगारी साप्ताहिक रजा, वार्षिक वेतनवाढ, अपघात झाल्यास चालकावर विनाकारण कारवाई नको। व काल माननीय मुख्यमंत्री साहेब जेजुरीला होते। या ठिकाणी नरेश म्हस्के साहेब येऊन साहेबांशी बोलल्यानंतर इथे खजूरकर आणि त्यांचे जे कर्मचारी होते बेस्ट कर्मचारी त्यांच्या मागण्या आम्ही वाचल्यानंतर शिष्टमंडळाला रात्री 1 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली व त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या काही जास्त मोठ्या नव्हत्या। त्यांच्या बेसिकमध्ये वाढ पाहिजे तर बेसिक पगारामध्ये जी वाढ पाहिजे ती भरघोस मी करेल, परंतु त्यासाठी मला ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आयुक्त यांची एक संयुक्त बैठक आज नरेश म्हस्के साहेबांना घ्यायला सांगितलेली आहे। ती बैठक झाल्यानंतर जी बेसिकमध्ये वाढ पाहिजे कामगारांना ती भरघोस वाढ करण्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या नोटीशीला रविकांत तुपकरांनी केराची टोपली दाखवली। पुण्यामध्ये होत असलेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला तुपकर गेलेच नाहीत। तुपकर आज माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यांनी तशी केली पण। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्यावर तुपकरांनी आरोप केले। त्यानंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली। संघटना ही कोणाची खासगी मालमत्ता नाहीये, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली आहे असा पवित्रा तुपकरांनी घेतला होता। माझं म्हणणं असं आहे की वारंवार त्यांनी मांडलेलंच आहे। मी वारंवार माझं म्हणणं अनेक वेळा मांडलेलं आहे। आता वारंवार किती वेळा तेच मांडायचं। संघटनेच्या माध्यमातूनच चळवळीचं काम मी करणार आहे आणि ते मी करत राहणार आहे। माझ्या दृष्टीने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आता माझ्याबद्दलच तक्रार आहे असं कोण येईल का? मला तुमच्या विरोधात माझी तक्रार आहे असं कोण म्हणेल का? या उलट माझी अशी भूमिका होती की त्यांनी शिस्तपालन समिती समोर यावं आणि समजा माझ्याबद्दलच काही आक्षेप असतील आणि माझ्या समोर कशी तक्रार करायची असं तर त्यांना वाटत असेल तर शिस्तपालन समितीला तसं जर कळवलं असतं तर शिस्तपालन समिती मला काही काळापुरतं बैठकीतून बाजूला व्हायला सांगू शकते। तेवढे अधिकार शिस्तपालन समितीला आहे आणि मग मोकळेपणानं चर्चा झाली असते। महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आलाय। ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलंय। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्याकरता तयार आहेत अशी माहिती मिळते। वेळ आली की राज ठाकरे यांच्याशी ते बोलतील असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणालेलं आहे। बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्तानं दोन्ही नेते आपसात बोलणार आहेत। असं असलं तरी राजकीय दृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलाय। मी मागे असं म्हणालेलो आहे की ते दोघे भाऊ आहेत आणि 2 भाऊ एकमेकांना कधी भेटू शकतात, चर्चा करू शकतात। ह्याच्यामध्ये तिसऱ्या माणसानं पडण्याची गरज नाही। मी दोघांनाही ओळखतो, दोघांशी मध्ये तितकंच जिव्हाळ्याचं नातं आहे। पण जेव्हा हा राजकीय विषय येतो शिवसेना, तेव्हा मी पूर्णपणे मनापासून मी, माझं कुटुंब, माझे सगळे सहकारी आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे आणि राहणार। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उबाठा नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका केली आहे।
राजकीय सूडबुद्धीनं खोटे आरोप आपल्यावर करण्यात आल्याचा घणाघात परब यांनी केला. लोकायुक्तांच्या अहवालामध्ये देण्यात आलेल्या क्लीन शीटमुळे हे सगळं कटकारस्थान समोर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खोटे आरोप करणाऱ्या सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. नाही, ही जेव्हा सुनावणी येईल त्यावेळेला ज्या चॅनलवरनं बदनामी झालेली आहे त्या चॅनलला देखील कोर्टामध्ये उत्तर द्यावं लागेल ना, की त्यांनी कुठली सत्यता तपासून बघितली आणि त्याच्यावरती ही ट्रायल चालवली. मुंबईतले टोलनाके बंद करावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या मागणीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून टोला लगावला. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, असं करून दाखवण्याची हिंमत दाखवा असा टोला त्यांनी लगावला. नेमकं काय ट्विट केलंय त्यांनी पाहूयात. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही, करून दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं. धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला. असल्या टोलवाटोलवीला लोक कंटाळली आहेत आता. तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करून दाखवायची हिंमत ठेवा. मुंबईतल्या टोलनाके बंद करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केल्यावर आता आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. मुंबईतले टोलनाके 2026 पर्यंत बंद होणार नसल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केलं. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले 5 टोलनाक्यांचं कंत्राट MEP या कंपनीला 2242 कोटींचं कंत्राट दिलं गेलंय. गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून MEP इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचं ऑडिट करून 2026 नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी केली आहे. टोल बंद व्हावेत ही जनतेची मागणी आहे. परंतु दुर्दैवाने सरकार स्वतः जेव्हा व्यापार करते, धंदा करते, त्यावेळी टोल नाके कसे बंद होणार. कारण जेव्हा मी माहिती अधिकाराचा वापर केला 2010 मध्ये सरकारने या टोल नाक्याचे कंत्राट देण्यासाठी एक निविदा काढली आणि 2242.25 कोटी रुपयांना MEP कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं आहे. याची मुदत ही 2026 पर्यंत आहे. म्हणजे येणाऱ्या 3 वर्षामध्ये ही मुदत संपणार आहे. आज सर्वत्र मागणी होत आहे. आमची सुद्धा सरकारकडे एवढीच मागणी आहे की 2026 पर्यंत ही मुदत आहे, याचे आपण ऑडिट करावं. आणखी एक कोरोना घोटाळ्याचा आरोप भाजप आमदार किरीट सोमय्या यांनी केलाय. 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा आरोप त्यांनी केलाय. या कोविड सेंटरचा कंत्राट देताना घोटाळा झाला असा आरोप सोमय्या यांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. महापालिका उद्धव ठाकरे सेनेचा 100 कोटीचा मुलुंड कोविड सेंटर घोटाळा. 10 कोटी 94 लाख मध्ये सेंटर बांधलं आणि त्याचं दर महिने 3 कोटी 59 लाख 78,389 प्रमाणे 25 महिने 100 कोटी रुपये भाडं हे ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्सी कंपनीला देण्यात आलं. अशा प्रकाराने मुंबईत 15 ठिकाणी कोविड सेंटर, 700 कोटीचा घोटाळा. आयकर, ED, मुंबई पोलीस, महापालिका, कंपनी मंत्रालय चौकशी तर होणार. भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांच्या मनात सेमीफायनल आहे, मात्र काल संसदेत झालेल्या सेमीफायनलचा निकाल सगळ्यांसमोर आहे. तर विरोधकांची आघाडी इंडिया नव्हे तर घमंडी आहे असा सध्या अविश्वासाचा प्रस्ताव आणला. मात्र विरोधकांमध्ये आपापसातच अविश्वास आहे अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. विरोधकांवर टीका करतानाच अहंकाराला एकजुटीने उत्तर द्या असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDAतील घटक पक्षांना केलं आहे. दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाईचे खासदार उपस्थित राहणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य बैठकीला उपस्थित असतील. ही बैठक नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात संध्याकाळी पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीच्या निमित्तानं लोकसभा निवडणुकीची तयारी एनडीएनं सुरू केल्याची चर्चा आहे. आनंदाचा एक सोहळा म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की स्वतः देशाचे पंतप्रधान सर्व खासदारांसोबत एनडीएच्या सगळ्या मित्रपक्षांबरोबर भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत. उद्या जी महाराष्ट्राची मीटिंग आहे, एनडीएची मीटिंग आहे, त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा गृहमंत्री, माननीय नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या समवेत सर्व एनडीएचे खासदार उपस्थित राहणार आहेत. आणि आम्ही सगळ्या खासदारांसोबत जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा सगळ्या खासदारांना अतिशय आनंद झाला की खूप चांगली ही एक मीटिंग होते आहे. आणि एनडीएचं गेल्या सातत्याने 25 वर्षापासूनचं हे गठबंधन आहे, यामुळे एक चांगली भूमिका घेऊन देशाच्या विकासामध्ये एनडीएची नेहमी चांगली साथ लाभली आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. लोकसभेमध्ये सोमवारी आवाजी मतदानानं डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक देशातील 140 कोटी लोकांच्या डिजिटल वैयक्तिक डेटाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. विरोधकांनी मांडलेल्या काही दुरुस्त्या आवाजी मतदानानं फेटाळण्यात आल्या. या विधेयकामध्ये व्यक्तींच्या डिजिटल डेटाचा गैरवापर किंवा संरक्षण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल संस्थांना 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार घोषित केल्यानंतर 6 वर्षांनंतर आलेल्या या विधेयकात ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे व्यक्तींचा डेटा आणि त्याचा गैरवापर रोखण्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामाचं ऑनलाईन भूमिपूजन संपन्न झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण 12 रेल्वे स्थानकांच्या परिसराचं रस्ता काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याकरता कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून कोकणातील 12 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण आणि स्थानकांना जोडणाऱ्या रस्ते दुरुस्त करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. सिंधुदुर्गातील 4 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यापैकी कणकवली रेल्वे स्थानकाचा सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन आमदार नितेश राणेंच्या हस्ते झालं. सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी ही 4 स्थानकं सुशोभित करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकं सुशोभीकरणामुळे कोकणातील पर्यटनात वाढ होईल असा आशावाद यावेळी नितेश राणेंनी व्यक्त केला. परिसराचा विमानतळासारखा अनुभव आला पाहिजे, जेणेकरून आल्या आल्या लगेच एक वेगळा अनुभव आणि एक वेगळी आठवण घेऊन ते आपल्या आपल्या शहराकडे आणि आपल्या आपल्या घराकडे गेले पाहिजे. अशा दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात घेतलेला आहे. आज जसं ह्या बाहेरचं सुशोभीकरण होत आहे, त्याचबरोबर तिथे शेड, जिथे रेल्वे प्रवासी उभे असतात तिकडे वरती शेडचं पण टाकण्याचं काम आम्ही ह्या निमित्ताने घेणार आहोत, जेणेकरून तीही गैरसोय कशी दूर होईल याही निमित्ताने निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या पद्धतीचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. कोपरगाव तालुक्यातील चासनळी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याचं समोर आलंय, तर रुग्णवाहिका असूनही त्या डिझेल नसल्यानं सेवेअभावी एका महिलेला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. रेणुका गांगुर्डे असं मृत महिलेचं नाव आहे. जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती करता तिला नेमण्यात आलं. आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर कोणतीही यंत्रणा उपलब्धच नव्हती, त्यामुळे तिला धामोरीमध्ये आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आलं. पण रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण दिलं गेलं. त्यानंतर एका खासगी वाहनातून या महिलेला धामोरी इथं प्रसूती करता नेण्यात आलं. पण प्रसूती झाल्यावर अतिरिक्त रक्तस्रावामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला. तिचं बाळ सुखरूप आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडून केली जाते. सुविधा नसल्यामुळे, डॉक्टर नसल्यामुळे त्या मुलीने जीव गमावला. असं झालं नाही पाहिजे. आज ती गरिबाची होती.